पण बुद्धांची करुणा असो असं म्हटलं पाहिजे, त्यांचंही बरोबर आहे। एकदा या दादांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा। आणि माझ्या माता भगिनींनो, तुमचा आवाज कमी आला, याच्यापेक्षा जोरात आवाज काढा। क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा, याच्यापेक्षा तर तुमचा आवाज बचत गटाच्या मीटिंगले जास्त येते। माझ्या माता भगिनींनो, आपल्याला इथं बसायला कोणी दिलं? एवढा मोठा अधिकार कोणी दिला? अरे मनु ने नारी को सती बना दिया, मनु ने नारी को सती बना दिया, लेकिन मेरे भीमराज के संविधान ने नारी को राष्ट्रपति बना दिया। आओ, माझ्या माता भगिनींना सांगल, तूच सासू तुले म्हणे बाबू इले डोक्यावर नको घेऊ, सासू म्हणे तू इले डोक्यावर नको घेऊ, पायातली वाण म्हणत होती। परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे, सावित्रीबाईंच्या त्यागामुळे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या संविधानामुळे आज बाईला राष्ट्रपती बनवलं भाऊ। आज आम्ही पाहतो जिथं तिथं तुमचीच चालती आहे काकू। आज जिथं तिथं बंगालची मुख्यमंत्री कोण होते? जिथं तिथं जिल्हा परिषदची अध्यक्ष कोण आहे? गावगावच्या सरपंच कोण होऊन राहिले? म्हणजे जिथं तिथं। आणि आम्ही माणसं काय बैला? अरे माझ्या माता भगिनींनो, तुम्हाला एवढा मोठा अधिकार कोणी दिला असेल तर या महामानवांनी दिला। आमचे या महामानवाचे जगावर उपकार आहे हो। अरे सोसले तर हाल केली भूमीवर कमाल, सोसले तर हाल केली भूमीवर कमाल, सोसले तर हाल केली भूमीवर कमाल, सोसले भूमीवर कमाल। एका कंगालाने केले माझा माल, वारे वा भीमानी चाला, 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 वारे वा भीमानी चाला। माझ्या आई बहिणींनो, आठवा ते दिवस। अरे किती मोठी परिस्थिती गंभीर होती। अरे महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, अनेक अत्याचारानं आपला बहुजन समाज हा पिसला। म्हणून या महापुरुषांनी त्या काळात आम्हाला जागवण्याचं काम केलं। आधीच्या काळात तुकोबाराय, संत नामदेव महाराज, गोरोबा काका, शेना महाराज, सावता महाराज, आणि नंतरच्या काळात संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आणि आज अनेक प्रबोधनकार मंडळीनं हा विचार समाजाच्या तळागाळापर्यंत नेण्याचं फार मोठं काम करीत आहे भाऊ। आणि म्हणून आपल्याला, आणि हे सगळे साधू संतांचे विचार जे त्या काळात ज्या संतांनी हे विचार दिले, ते 2500 वर्षापूर्वी महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी देऊन दिले भाऊ। त्यांचेच विचार त्या काळात त्या परिस्थितीनुसार या संतांनी जनमानसात पेरण्याचं काम केलं भाऊ। आणि म्हणून आपल्याला या साधू संतांची गरज आहे। जसे छत्रपती शिवाजी राजे तुकोबारायाच्या कीर्तनात जाऊन बसायची आई, तसेच बाबासाहेब आंबेडकर संत गाडगे बाबाच्या कीर्तनात असे जाऊन बसायचे।
गाडगे बाबाचं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं एकमेकाशी नातं होतं. आज आपल्याला हे सगळे नाते एकमेकाशी सांगण्याची गरज आहे. अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा ज्योतिबा फुलेंनी शोधली आणि तेव्हापासून शिवजयंती सुरू झाली, त्या ज्योतिबा फुल्यांना विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं गुरु मानलं. आणि ते बाबासाहेब आंबेडकर गाडगे बाबाच्या कीर्तनात असे खाली बसायचे आणि त्या गाडगे बाबाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अग्नी दिला. हे एकमेकाशी नातं आहे संत महापुरुषाचं. आज आम्ही पाहतो या संत महापुरुषांचं नातं समाजात सांगून सलोखा निर्माण करण्याची गरज आहे. नाही तर काही काही महाराज येते आम्हाला अंधश्रद्धेत लोटून देतात, नवीन नवीन बायाला सांगतात एक लोटा जल सब समस्या का हल. अरे त्या लोटाभर जलानं काय समस्या हल होणार आहे का? आम्हाला महाराज पाहिजे तर तुकडोजी महाराज, गाडगे बाबा. अरे ज्यानं कधी पाया लागू दिलं नाही हो, हे तर स्पेशल दर्शन सोहळा घेते, दर्शनाचे कार्यक्रम घेते, दर्शन सोहळा त्याच्यातून कलेक्शन, मग रात्री सिलेक्शन. महाराज पडा ना महाराजच्या पाया, बाई सुखी राहा, तुमचे लफडे चालू ठेवा. मॅडम तुम्ही लागा ना महाराजच्या पाया. पुत्रवती मरो तुया पती, उद्यापासून लागो महाराजच्या. म्हणून आम्हाला या कर्मकांडी महाराजची गरज नाही, तर आम्हाला संत गाडगे बाबाची गरज आहे, संत तुकडोजी बाबाची गरज आहे. अरे केवढी मोठी संपत्ती गाडगे बाबाने, अरे करोडो रुपयाची संपत्ती आहे मुंबईला, परंतु थोडासाही अहंकार नाही हो. आणि आपल्याकडे थोडस झालं की आपण अहंकारात येतो. अरे ते गाडगे बाबा एकदा मूर्तिजापूरवरून कार्यक्रमासाठी मुंबईला निघाले आणि रेल्वे मध्ये बसले आणि मुंबईला तिकीट काढायचं विसरून गेले गाडगे बाबा. मुंबईला गेल्याच्या नंतर त्या टीसीनं अडवलं, चल तिकीट दिखाव. गाडगे बाबा जवळ तिकीटच नव्हतं, गाडगे बाबा जवळ तिकीटच नव्हतं. तर त्या टीसीनं गाडगे बाबाच्या गालावर एक चापट मारली. गाडगे बाबाच्या गालावर एक चापट मारल्याच्या नंतर त्याचे संचवाले म्हणे, बाबाजी तुम्हाला मारलं तुम्ही काहीच नाही म्हणून राहिले, बाबाजी तुम्हाला मारलं तुम्ही काहीच नाही म्हणून राहिले. गाडगे बाबा म्हणे काय म्हणू रे, एकदा चापटीत मुंबईला आलो ना आपण. वारे गाडगे बाबा केवढा मोठा महात्मा हो. अरे आई, जो महात्मा स्वतःचं पोरग मरण पावलं तेव्हा रडला नाही, एक थेंब डोळ्याने पाणी नाही आलं हो. परंतु बाबासाहेब आंबेडकर ज्या दिवशी मरण पावले, त्यांचं महानिर्माण झालं, त्या दिवशी गाडगे बाबानं खोलीमध्ये बंद करून टाकलं, असा रडले हो. एवढा मोठा महात्मा, एवढे मोठे त्यांचे एकमेकाशी संबंध होते गाडगे बाबाचे आणि बाबासाहेबांचे. पंढरपूरची धर्मशाळा बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेला गाडगे बाबांनी दान देऊन टाकली. हे एक संत कैसे हे भुजीराज माझे, एक संत कैसे करिताती कीर्तनाला विद्या नसून काही, करिताती कीर्तनाला विद्या नसून काही, भरली रसाळ पाणी, भरली रसाळ पाणी. व्यवस्था नाही
कशा लोकांना खाऊ घातलं हो? आम्ही तर मोठ्या मोठ्या लोकांना खाऊ घालतो. साहेबांना गरमाल, साहेबांना गरमाल. मी म्हणतो साहेबाने तुझ्या घरी घेतले ना गॅसवर बसवलं, पण गाडगे बाबानं गरीब गोर गरीब लोकांना खायची व्यवस्था केली. लावणी अन्न सत्रे, लावणी अन्न सत्रे तीर्थास. हे महाराष्ट्रात सांगली सोन्याच्या ताटामध्ये जेवते हो, सोन्याच्या बेडवर झोपते. गाडगे बाबा हातात त्या गाडग्यामध्ये खायचे, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना आवडायचे हो. लावणी खाई हातात रोटी, चिंध्या म्हणे तयांचे चिंध्या म्हणे